आतापर्यंत आपण NSE वर घेतलेल्या ऍक्शनची माहिती जाणून घेत होतो। NSE ला सेबीने कशा पद्धतीने दंड ठोठावला कोलोकेशन सर्व्हरच्या केसमध्ये, BSE ची पण एक केस समोर येते। झालाय काय मॅटर याच्यामध्ये, तर फेब्रुवारी 2021 ते सप्टेंबर 2022 यापर्यंत त्यांचं एक प्रकरण बाहेर आलेलं आहे। आता हे प्रकरण काय याच्यामध्ये, तर BSE चे काही मेंबर्स, प्लेड क्लायंट्स आणि इंटरनल LCM चे जे काही सदस्य आहेत यांना इतर लोकांपेक्षा आधी जे काही कॉर्पोरेट अनाउन्समेंट होतात ना त्यांची माहिती BSE देत होतं। आता हे ऍक्च्युअली काय आहे की सेबीच्या नियमांचं सरळ उल्लंघन आहे, कारण ही माहिती सगळ्यांना बरोबर वेळेत गेली पाहिजे। पण सेबीने असं ऑब्झर्व केलं की BSE ही काही लोकांना माहिती आधी देत होतं, म्हणून 25 लाखाचा दंड आता ठोठावलेला आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही पण चालू आहे। तुम्हाला काय वाटतं, NSEचं कोलोकेशनचं जे प्रकरण एवढं मोठं होतं त्याच पद्धतीनं BSEचं पण हे प्रकरण मोठं राहू शकतं का? खाली कमेंट करायला विसरू नका आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।